या तनिषाला जरा तरी अक्कल आहे? डॅड, खरं तर मी पण तोच विचार करत होतो. कसला विचार करताय तुम्ही? डोक्यावर चढवून ठेवलोय तुम्ही तिला, म्हणून आज जे काही केलं ना ते करायची हिंमत झाली तिची. पण डॅड, एक शब्द बोलू नका तुम्ही. या सगळ्यासाठी तनिषा जितकी जबाबदार आहे ना तितकेच तुम्ही आणि तुमची आई जबाबदार आहे. आणि म्हणून तिला असं वाटायला लागलं की ती आता या घराची मालकीण झाली आहे. लाड करताय तुम्ही तिचे. हे बघा, तुम्ही तिला हे सांगा की ती ह्या घरामध्ये काही दिवस पाहुणी म्हणून आली आहे. ह्या पलीकडे तिचं काही अस्तित्व नाही, काही महत्व नाहीये. तिला असं कसं वाटू शकतं की या घरात ती स्वानंदीपेक्षा जास्त महत्वाची आहे? आणि तिला हे पण सांगा, ह्याची जाणीव करून द्या की वेळ आली तर तुम्ही तिच्या कमरेत लाथ घालून तिला ह्या घरातून बाहेर हाकलून देऊ शकता. तरच ती तिच्या मर्यादेत राहील. तिची जागा दाखवा तिला. आता काय बघत उभे राहणार आहात का तिला खडचवण्यासाठी मुहूर्त काढून देऊ मी? डॅड, मी समजवतो तिला. जा. तनिषानं डोक्यावर बसायला लागली आता. स्वानंदी, हे बघ, मी तुला ऑलरेडी सांगितलंय, मला नाही बोलायचंय तुझ्याशी. प्लीज जा. तनिष स्वानंदी नाहीये, मी आहे सुजित. प्लीज दरवाजा उघड. सॉरी. खरंच सॉरी. मी तुझ्यावर हात उगारायला नको होता. आय नो, फारच इन्सल्टिंग वाटलं असेल तुला. आताच किचन मध्ये मगाशी मी तुला काय समजावलं तनिष. मी स्वानंदी सोबत फक्त नाटक करतोय यार. हे बघ, तिच्या गुड बुक्स मध्ये राहण्यासाठी मगाशी खाली मी सगळं करत होतो, पण तू आलीस आणि तू अचानक. पण मी मूर्ख आहे, मूर्ख आहे. मी तुझ्यावर हात उगारला. तुला अक्कल नाहीये. माती आहे मी. सॉरी, खरंच सॉरी. अरे बघ, मी हवं तर तुझ्यासमोर हात जोडतो, कान पकडतो आणि सॉरी म्हणतो. पण मला जेन्युइनली वाईट वाटतंय त्याचं. सुजित, प्लीज, हे बघ, स्वानंदीच्या गुड बुक्स मध्ये राहण्यासाठी ना आपण ऑलरेडी तिला या घरात राहू देतोय. अँड दॅट्स इनफ. त्यासाठी तुला तिच्याशी फ्लर्ट करायची गरजच नाहीये. आणि हे बघ, सिरियसली आय डोंट गेट इट की तुझ्या डोक्यात काय चालू आहे. पण सुजित, जर तू एकाच वेळी 2 दगडांवर पाय ठेवण्याचा प्रयत्न करत असलास ना, तर मी ते होऊ देणार नाहीये. त्यातला एक दगड मी नसणार आहे. हे बघ, तू माझ्याशी कितीही चांगलं वागलास, गोड बोललास, माझा वापर करून घेतलास आणि सायमल्टेनियसली त्या मूर्ख स्वानंदीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केलास ना, तर मी ते होऊ देणार नाहीये. एवढं तू नक्की लक्षात ठेव. कारण तू जरी माझ्यावर प्रेम करण्याचं नाटक करत असलास ना, तरी लग्न मी तुझ्याशीच करणार. एवढं लक्षात ठेवायचं. सुजित, आत्ता जर का तू हिला काही उलटसुलट बोललास तर कॉम्प्लिकेशन्स वाढतील. आत्तासाठी हिला सांभाळून घे.
काय बोलतेस तू तनिष? तुझं तुला तरी कळतंय का? कम ऑन तनिष, तू तुला आणि त्या स्वानंदीला कम्पेअर करतेस. तनिष कम ऑन, तू बघ ना, तू कशी आहेस. तू हुशार आहेस, स्मार्ट आहेस, मॉडर्न आहेस. आणि ती स्वानंदी गावंडळ, एकदम काकूबाई. तुमचं कंपॅरिझनच होऊ शकत नाहीये. तुझ्या डोक्यात हे जे काय मगासपासून सुरू आहे ना, ते प्लीज थांबव ना. आणि मी पण तुला एक गोष्ट सांगतोय, ती तू पण लक्षात ठेव. मी तुझ्याबरोबर लग्न करणार आहे. खरंच. सो प्लीज प्लीज हे सगळं डोक्यातनं काढून टाक. आणि चुकलो मी मगाशी. जे वागलो ते वागायला नको होतं. मला माफ केलंस ना? कर ना माफ, प्लीज 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 प्लीज. तू खरंच इतका चालू आहेस ना? मी चालू आहे. हो, ऑफकोर्स. मग केलंस ना माफ. थँक्यू. स्वानंदी, तुम्ही ठीक आहात? हो, मी ठीक आहे. तुम्ही चिडू नका. मी चौकशी करायला आलोय फक्त. मी का चिडेन मणी सर? तुम्ही या आतमध्ये. नाही, मी ठीक आहे इथेच. मणी सर, मला माहिती आहे, मीच तुम्हाला म्हणाले होते माझ्या खोलीत येत जाऊ नका. पण आता मीच सांगतेय, या आतमध्ये प्लीज. तुमची काळजी वाटत होती म्हणून चौकशीसाठी आलो होतो. बाकी काम असं काही नाहीये. मणी सर, मला खरंच कळत नाहीये नक्की काय झालंय. ती तनिषा अचानक चिडली माझ्यावर. मी खरं सांगू का, मला तिला त्रास होऊ द्यायचा नाहीये. मला माहितीये ती सिंगल मदर आहे. तिच्या आयुष्यात अर्जुन शिवाय कोणी नाहीये. उलट मीच तिला म्हणाले होते, तुला काही मदत लागली तर मी नक्की करेन. पण नक्की काय झालंय मला तेच कळत नाहीये. शांत व्हा ना स्वानंदी, प्लीज. कशी शांत होऊ मणी सर मी? ती तनिषा विनाकारण माझ्यावर चिडली आहे. मला दोष देऊन मोकळी झाली. स्वानंदी, स्वानंदी, तनिषा जे काय बोलली ते रागाच्या भरात बोलली असेल. तिला स्ट्रेस आहे. तुम्ही प्लीज ते मनाला लावून घेऊ नका. स्वतःला दोष देऊ नका प्लीज. स्वानंदी, बरं मी एक काम करतो. मी कार्तिकीला पाठवतो तुम्हाला कंपनी द्यायला. तुम्हाला बरं वाटेल जरा. ओके, मी लगेच पाठवतो. स्वानंदीच्या या अवस्थेला जबाबदार सुजित आहे. त्याला धडा शिकवायलाच हवा. तनिषाचं काय करायचं तेच कळत नाहीये मला. तिला जरा भाव काय दिला, माझ्याबरोबर लग्न करण्याची स्वप्न रंगवते ती. ह्या मुलींचा प्रॉब्लेमच मला कळत नाही यार. काय करायचं काय करायचं काय करायचं? काय नाटकं चालू आहेत सुजित तुझी? कसली नाटकं? बर्थडे पार्टीमध्ये स्वानंदी सोबत नाचायची काय गरज होती? काय संबंध आहे? हे बघ, मला डिवचण्यासाठी ही जी नाटकं करतोयस ना ती बंद कर.
स्वानंदीच्या मेमरी लॉसचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करू नको सुजित. त्याने सत्य बदलणार नाहीये. सत्य हेच आहे की स्वानंदी माझी बायको आहे. अरे तुला आठवतंय म्हणून म्हणी. हे सगळं स्वानंदीला आठवतंय का मला सांग. म्हणी हे बघ, स्वानंदी अजूनही स्वतःला अनमॅरिड समजते. ते म्हणतात ना सिंगल रेडी टू मिंगल, तसं ती समजते. मी नाही तसं काही समजत आहे. हा मी डान्स केला तो तिची मेमरी परत येण्याच्या नाटकाचा एक भाग होता म्हणून मी डान्स केला. आणि हे सगळं मला तू करायला सांगितलंयस म्हणे. मी स्वतःहून काही करतोय का? सावरासावर बंद कर. मी तुला चांगलं ओळखतो सुजित. ही नाटकं बंद कर, नाहीतर नाही तर काय. काय नाही तर काय. नाही तर तुम्हाला मारणार ना. मार. चल संपवून टाक. मार मार ना. एक तर मी तुझी मदत करतोय, वर तू मलाच धमक्या देतोयस. नाही तर एक काम कर ना, स्वानंदीकडे जाऊन सगळं खरं सांगून टाक. ती जाईल ढगात. माझ्या मागची मचमच तरी संपेल. मार ना. मार, संपवून टाक. मार एकदा. सुजित काय बोललास तू? म्हणी काय बोललास? म्हणी हात सोड. म्हण. स्वानंदीचं मरण चिंतोय. हे बघ, मला डिवचण्यासाठी अजून ही नाटकं नको करू. शेवटचं सांगतोय तुला सुजित. मणी सर, मणी सर, काय करताय तुम्ही? सुजित सरांचा जीव घेणार आहात का तुम्ही? घरात झाला तेवढा तमाशा पुरेसा नाहीये का तुम्हाला? ऐक स्वानंदी, मणीने हात फिरकायला लागल. ऐक सराव, किती त्रास होतोय त्यांना. तुम्ही का मारत होतात त्यांना? त्यांची काय चूक आहे या सगळ्यामध्ये? मणी सर, तुम्ही का राग काढत होतात त्यांच्यावर? ऐक ऐक मणी सर, बोला काहीतरी. बोल मणी, बोल. बोल ना आता, बोल. सांगून टाक खरं तिला. बोल. ऐक. सुजित सर, खूप दुखतंय का? नाही 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 नाही, ठीक आहे ठीक आहे स्वानंदी, तू ऐक. सुजित सर, तुम्ही चला, मी औषध लावते. चला स्वानंदी, नको. सुजित सर, चला प्लीज. द्या हात, द्या. ऐक ऐक ऐक. सांभाळून. सावकाश. हा सुजित मुद्दाम असं वागतोय. मुद्दाम स्वानंदीच्या जवळ जवळ करतो आणि स्वानंदी बिचारा त्यांनाही कळत नाही, त्याही जवळ जवळ चाललेत. काय करू काहीच कळत नाहीये. आई, मला असं वाटतं मी स्वानंदीला गमावून बसलोय. काय काय बोलतोस तू म्हणी? काय झालं मला स्पष्ट सांग. आई, स्वानंदीला तो सुजित महत्वाचा वाटायला लागलाय माझ्यापेक्षा. त्यांच्या जवळीक निर्माण झाली आणि मी. म्हणी स्पष्ट सांग जरा, काय झालंय? आई, मला खरंच असं वाटायला लागलंय की स्वानंदीच्या मनात आपुलकी निर्माण करण्याचे माझे जे काही प्रयत्न आहेत ना, ते थकलेत सगळे. मी कितीही प्रयत्न केला तरी मी परकाच वाटतोय त्यांना. आणि तो सुजित मात्र त्यांना एकदम जवळ झालाय. काय जादू केली काय माहिती, पण सुजितवर खूप जास्त विश्वास आहे त्यांचा आता. आई, मी काही करायला गेलो ना तर त्या माझ्याबद्दल काही चुकीचे समज तयार करून घेत आहेत. मणी भांडखोरच आहे, सनकीच आहे, चिडचिडच काय करतो. आणि या सगळ्या गोष्टींना तो सुजित खतपाणी घालतोय. आई, जर हे असंच राहिलं ना तर स्वानंदी माझ्याबद्दल गैरसमज तसाच ठेवतील मनात आणि लांब राहायला लागतील माझ्यापासून. आई, स्वानंदीला यांच्यात आवडीतून सोडवण्यासाठी आपल्याला काहीतरी वेगळा प्लॅन करावा लागणार आहे.
बसा इथे. आई ग, खूप खूप दुखतंय का? मी औषध आणते. डबा कुठे ठेवलाय औषधांचा? तिथे आहे. आई ग, आई ग, खूप त्रास होतोय का? सुजित सर, आता वाटतंय का जरा बरं? हा म्हणजे दुखतंय, पण तू इतक्या काळजीने केलंस की लवकर बरं होईल. आई ग स्वानंदी, थँक्स. तू खूप चांगली आहेस. सुजित सर काय? हे आता मच व्हायला लागले. स्वानंदी आणि यात माझ्या डोक्यात जाते सिरियसली. तनिष, तुला या स्वानंदीला तुझ्या मार्गातून काढावंच लागणार आहे आणि त्यासाठी तुला जे करावं लागेल ना ते कर. कारण सुजित फक्त माझा आहे आणि माझ्यापासून जर त्याला कोणी दूर केलं ना तर त्याला मी सोडणार नाही आणि या स्वानंदीला तर मुळीच नाही. स्वानंदी, आता बघच ही तनिष कसं करते तुला फिनिश. बरं, तुम्हाला नक्की बरं वाटतंय ना? नाहीतर आपण डॉक्टरांना बोलवूयात. नाही नाही अगं, डॉक्टरांना बोलवणं इतपत काही झालेलं नाहीये. आणि आता तू हे मलम लावून दिलंयस ना, लवकर बरं होईल. ऍक्च्युली माझं चुकलं जरा स्वानंदी. हा मणी टॉक्सिकच आहे ग, पण माझं चुकलं की मी माझी पातळी सोडून वाकलो. पण आता मी ठरवलंय, इथून पुढे या मणीच्या मॅटरमध्ये मी पडणारच नाही. पण मला काळजी तुझी वाटते स्वानंदी. तो मणी सतत तुझ्या मागे मागे फिरत असतो, तुला त्रास देत असतो, तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असतो. तू माणूस म्हणून चांगला नाहीये स्वानंदी. तू प्लीज तुझी काळजी घे. तुला प्रोटेक्ट करणं मला माझी मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी वाटते आणि तुला त्रास झालेला मला अजिबात चालणार नाही. आय जस्ट कांट टेक इट. ऐक सुजित सर, सॉरी स्वानंदी, अचानक कळ गेली म्हणून आधारासाठी तुझा हात धरला. आय होप तू काही गैरसमज नाही करून घेणार. नाही, तुम्हाला त्रास तर होत नाहीये ना? नाही, दुखतंय. ही तनिषा कशाला आली होती इथे? हिने आम्हाला एकत्र पाहिलं म्हणजे आता ही परत तमाशे करणार. स्वानंदी, आय ओके. तू तो मलम दे ना माझ्याकडे, मी लावून घेईन. ओके, मी तसा आता बरा आहे. आणि खरंच थँक्यू इतकी काळजी केल्याबद्दल. मी आलोच. बापरे, आता माझ्यामुळेच परत तनिषाचा गैरसमज झालेला दिसतोय. मणी सरांनी सुजित सरांना मारहाण केलीच नसती तर एवढं सगळं झालंच नसतं. ह्या सगळ्याला मणी सर जबाबदार आहेत. तनिष, 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 ऐक ना. तू असं सारखं चिडू नकोस ना यार. हे बघ, तू आता जे बघितलंस, आय कॅन एक्सप्लेन. ओके, आय कॅन एक्सप्लेन. हे बघ, स्वानंदी तिकडे होती, ती फक्त मला मलम लावून देत होती. मला लागलं होतं म्हणून. बाकी तुला जे वाटतंय तसं
तसं काही नाहीये यार. तनिष, ठीक आहे. ठीक आहे. फक्त मग तू चिडली नाहीस माझ्यावर? नाही, म्हटलं ना ठीक आहे. हे बघ सुजित, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. सो म्हणून तुला काहीच एक्सप्लेन करायची गरजच नाहीये. मी ऍक्च्युली सहज तुला भेटायला आले होते आणि स्वानंदी तुझ्यासोबत रूम मध्ये होते. सो तुम्हाला ऑकवर्ड फील होऊ नये म्हणून मी निघाले तिथून. दॅट्स इट. दुसरं काहीच नव्हतं. कारण मला कळलंय सुजित की आता या क्षणी स्वानंदीला कम्फर्टेबल फील करवणं, तिचा विश्वास जिंकणं ही आपली प्रायोरिटी आहे. आणि तू हे जे काही करतोयस ना ते फक्त त्यासाठीच करतोय. सो आय ट्रस्ट यू. थँक्स. मला आता इतकं टेन्शन आलं होतं की तू काय रिॲक्ट करशील, काय बोलशील, पण तुला खरंच हे पटलंय ना? तनिष, जे काय करतोय ना ते आपल्या फ्युचरसाठी करतोय. आय एम रिलीफ्ड. भारी वाटते. बरं, तू मला भेटायला आली होतीस, काही काम होतं का सहज? एक मिनिट. हे काय? तुझं रिटर्न गिफ्ट. का? हे बघ, तू माझा बर्थडे मेमोरेबल केलास की नाही, मग त्यासाठी एक छोटूसं गिफ्ट आहे. अरे, थँक्यू सो मच. यू वेलकम. थँक गॉड हिने सगळं ऍक्सेप्ट केलं. हिने तमाशे केले असते ना तर माझी वाट लागली असती. वाट लागणार आहे आता सुजित तुझी, कारण मी तुझ्या आयुष्यातून त्या स्वानंदीला बाहेर काढणार आहे. देवा, तुला आमच्याबद्दल सगळंच माहिती आहे. तू सुजित स्वानंदीशी कसा वागतो हे बघतोयस ना तू. तेव्हा मला स्वानंदीला बाहेर काढायचंय यातून. प्लीज मला यश दे. आमच्यावर तुझा आशीर्वाद असाच कायम ठेव.